2019 आणि 2021 मध्ये पंचगंगेचं रौद्ररूप सर्वांनी पाहिलं. अचानक आलेल्या महापुरामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. एनडीआरएफच्या पथकालाही या कालावधीमध्ये पाचारण करण्यात आलं होतं. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी केली जाते. त्या अनुषंगानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीनं कसबा वावड्यातील राजाराम बंधारा इथं पंचगंगा नदीपात्रात बचाव कार्याची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं, बुडणाऱ्यांना लाईफ सेव्हर कसं पोहोचवावं किंवा स्वयंसेवकानं त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटींचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. गेल्या वर्षीच्या पुराचा अनुभव पाहता यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाकडून काटेकोरपणे नियोजन केलं जात असून संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. आणि पाण्याचा फ्लो कसाही असेल तरीसुद्धा बोट कशा पद्धतीने चालवली जाईल या पद्धतीचं प्रात्यक्षिक झालं. हे उद्यासुद्धा हे प्रात्यक्षिक आणि ह्या सर्व तयारीचं काम चालू राहणार आहे. तर येणाऱ्या आपत्तीसाठी सामना करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 70पेक्षा जास्त बोट आहेत, 1000पेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत आणि इतर आवश्यक असणारे रेस्क्यूसाठी आवश्यक असणारे सर्व साधनसामुग्री आहे आणि ती सर्व सुस्थितीत असल्याची खात्री इथेसुद्धा आपल्या जिल्हा स्तरावरती झालेली आहे, सर्व तालुका स्तरावरती झालेले आहे, दोन्ही महानगरपालिका स्तरावरती झालेले आहे. आणि या आपत्तीच्या दरम्यान मदत करणारे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत 2000पेक्षा जास्त व्हॉलेंटियर जिल्हाभरामध्ये आहेत. त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे, त्यांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे. तर यावर्षी पाऊस ॲव्हरेजपेक्षा जास्त पडणारा असा जो अंदाज आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण जसं राहील, प्रकल्पामधील पाणी जसं राहील त्याचा सर्व अंदाज घेऊन येणाऱ्या आपत्तीला सामना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि वेळोवेळी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने सर्व व्हॉलेंटियरचा सहभाग घेऊन, लोकांचा सहभाग घेऊन आपत्तीला तोंड दिलं जाईल. यावेळी करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.